संपन्न करतोय। प्रथमतः 3 खेळाडूंना आपण पारितोषिक देतोय। विजय बदाले, आकाश गायकवाड आणि मयूर नरोडे, आपणास विनंती आहे आपल्याला सन्माननीय साई स्पोर्टचे मालक दत्तात्रय अण्णा कदम यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे। त्यामुळे विजय बदाले, मयूर नरोडे आणि आकाश गायकवाड विनंती आहे आपलं बक्षीस घेण्यासाठी आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचे। स्वप्नील भाऊ शेट यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आकाश गायकवाड, विजय बदाले आणि मयूर नरोडे यांना 1,500 रुपयांचं पारितोषिक आहे। या ठिकाणी आपण प्रथमतः फायनल मॅन ऑफ द मॅच मानकरी आणि हा चषक आपण या ठिकाणी देतोय। ज्या खेळाडूनं फायनलच्या सामन्यामध्ये आतिषबाजी करून संघाला विजय मिळवून दिला, विजय बदाले ठरतोय फायनल सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी। विनंती आहे आपल्याला मॅन ऑफ द मॅच किताब देण्यात येत आहे। उद्योजक सन्माननीय पैलवान भरत भाऊ जाधव, त्याचबरोबर अनिल शेठ बाबर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण विजय बदालेला या ठिकाणी फायनल मॅन ऑफ द मॅच हा किताब देऊन या ठिकाणी सन्मानित करतोय। एक चांगली खेळी करून क्रांतीवीर क्रिकेट क्लब नवला कुंभरे संघाला विजय मिळवून दिला, त्यावेळी टाळ्या वाजवा। एक चांगली बॅटिंग केली आणि संघाला मात्र या स्पर्धेचा चॅम्पियन बनवलाय असा विजय बदाले याला आपण या ठिकाणी सामनावीर हा किताब देऊन सन्मानित करतोय। स्वराज्य क्रिकेट क्लब उर्से संघातील खेळाडूला विनंती आहे आपण व्यासपीठा समोर या। त्यानंतर या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज हा किताब आपण या ठिकाणी देतोय आणि या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज हा किताब जातोय सागर भाऊ जगनाडे स्पोर्ट्स फाउंडेशन अर्थात स्वराज्य क्रिकेट क्लब पुढचे संघाचा मावळ तालुक्यातील असणारे एक अष्टपैलू खेळाडू जय सई ठरतोय या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज किताबाचा मानकरी। हा पुरस्कार देण्यासाठी सन्माननीय उद्योजक कुणाल शेठ उडापे, शाहरुख भाई काजी, महेश शेठ कडलक यांना विनंती करतो आणि समीर वायकर यांना विनंती करतो की आपण हा किताब देण्यासाठी या ठिकाणी या। आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन हा किताब आपण या ठिकाणी देतोय आणि या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन हा किताब जातोय उर्से गावचा असणारा अष्टपैलू खेळाडू जय सईद ठरतोय या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच किताबाचा मानकरी, बेस्ट बॅट्समनचा मानकरी। त्याचबरोबर या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज हा किताब जातोय ज्याने या मैदानावरती फिरकीच्या जोरावरती एक अप्रतिम गोलंदाजी केली आणि या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज हा किताब जातोय अष्टविनायक विजन संघाचा देवरोडचा MHD मयूर दांगट ठरतोय या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज किताबाचा मानकरी। उद्योजक सन्माननीय लक्ष्मण भाऊ नरोडे, सागर शेठ जगनाडे, त्याचबरोबर या मैदानाचे मालक सन्माननीय गोरख भाऊ शेटे यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी उत्कृष्ट गोलंदाज हा किताब देऊन आपण सन्मानित करतोय। यानंतर आपण पंचांचा सन्मान आपण या मंचावरती करणार आहोत, त्यामुळे पंचांना विनंती करतो सन्माननीय विनोद जाधव सर आणि त्यांचे सहकारी पंच यांना विनंती आहे आपला सन्मान घेण्यासाठी आपण या ठिकाणी मंचावरती यायचे। त्यांचा सन्मान करण्यासाठी उद्योजक आकाश भाऊ शेटे त्याचबरोबरती अमोल भाऊ नरोडे
यांना विनंती करतो की आपण पंचांचा सन्मान करण्यासाठी या ठिकाणी समोर यायचंय. त्यानंतर या स्पर्धेमध्ये युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह पाहिली. क्लिक लाईफ फाउंडेशन यांचा सन्मान आपण या मंचावरती करतोय. सन्माननीय सचिनजी राठोड यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान घेण्यासाठी या ठिकाणी मंचावरती यायचे. त्यांचा सन्मान सन्माननीय उद्योजक किरण भाऊ ढोरे त्याचबरोबर त्यांचे सहकारी त्यांना विनंती करतो की आपण सन्मान देण्यासाठी समोर यायचे. यानंतर आपण अजून एक सन्मान या मंचावरती करतोय ज्यांनी आज दिवसभर मध्ये आपल्याला समालोचन करण्यासाठी लाभलेत असे मावळ भूषण सन्माननीय सुमित सोनवणे सर यांचा सन्मान आपण या मंचावरती करतोय. आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी सन्माननीय उद्योजक मनोहर भाऊ गायकवाड त्याचबरोबरती किरण शेठ भांगरे यांना विनंती करतो की आपण आज सन्मान देण्यासाठी समोर यायचंय. त्यानंतर आपण मॅन ऑफ द सिरीज हा किताब आपण या ठिकाणी देणार आहोत. आणि या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज हा किताब जातोय ज्याने फलंदाजी अप्रतिम केली, गोलंदाजी अप्रतिम केली असा मावळ तालुक्यात असणारा, ज्या खेळाडूच्या नावावरती 2 बाईक आहेत असा असणारा नायरा 11 वराडे संघाचा सुमित पवार ठरतोय या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. विनंती आहे सुमित पवार त्यांचा संघातील एखादा खेळाडू असेल तर विनंती आहे आपण हा किताब घेण्यासाठी समोर या. चला उमेश कदमला विनंती आपण सुमित पवारचा सन्मान घेण्यासाठी आपण या ठिकाणी समोर या. आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी सन्माननीय उद्योजक संजूभाऊ नरोडे, चला वैभव दगडी या आपण सन्मान घेण्यासाठी. आणि दत्तांना कदम यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सन्मान देण्यासाठी समोर यायचे. संजूभाऊ नरोडे आणि साई स्पोर्टचे मालक सन्माननीय दत्तांना कदम यांना विनंती करतो की आपण हा सन्मान देण्यासाठी समोर या. तेजस बदाले विनंती आहे आपण संपर्क साधा. यानंतर आपण मुख्य बक्षिसांकडे जाणार आहोत. आणि या स्पर्धेचा 5व्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय नायरा 11 वराडे. संघाला विनंती आहे आपला सन्मान घेण्यासाठी आपण व्यासपीठावरती यायचे. त्यांचा सन्मान करण्यासाठी सन्माननीय उद्योजक प्रतीक शेठ कडलक यांना विनंती करतो की आपण हा सन्मान देण्यासाठी समोर या. आणि मयूर भाऊ नरोडे यांना विनंती करतो की आपण हा सन्मान देण्यासाठी समोर यायचे. चला संकेश शिवेकर आपण 5व्या क्रमांकाचा मान या ठिकाणी चषक घेण्यासाठी आपण मंचावर या. संकेश शिवेकर सन्मान घेण्यासाठी आपण समोर यायचे. प्रतीक शेठ कडलक त्याचबरोबरती मयूर शेठ नरोडे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण हा सन्मान देणार आहोत. आणि 5म क्रमांकाचा मानकरी ठरलाय नायरा 11 वराडे संघ. त्यानंतर या स्पर्धेचा 4था क्रमांकाचा मानकरी अमोल भाऊ नरोडे
रोहित भाऊ नरोडे यांच्या मालकीचा असणारा संघ श्रीराम क्रिकेट क्लब लोणावळा हा संघ ठरतो या स्पर्धेचा चतुर्थ क्रमांकाचा मानकरी. तर विनंती आहे संघातील सर्व खेळाडू या ऋषी त्याचबरोबर वरती शनिदेव तेजस सर्वांना विनंती आहे आपण सन्मान घेण्यासाठी मंचावरती या. आणि संघ मालक अमोल भाऊ नरोडे रोहित भाऊ नरोडे यांनाही विनंती करतो की आपण या आपणही सन्मान घेण्यासाठी मंचावरती यायचे आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी सन्माननीय किरण भाऊ डोरे त्याचबरोबर समीर भाऊ कडलक यांनाही विनंती करतोय आपण या सन्मान देण्यासाठी. चतुर्थ क्रमांकाचा मानकरी अमोल भाऊ नरोडे रोहित भाऊ नरोडे यांच्या मालकीचा संघ श्रीराम क्रिकेट क्लब लोणावळा या संघाला मात्र आपण सन्मानित करतोय. एक चांगला खेळ खरं तर पहिल्या दिवशी मध्ये या संघाने केला होता, मात्र चतुर्थ क्रमांकावरती या संघाला भाग पडायला लागलं. मात्र एक चांगली खेळी त्यांनी केली आणि लोणावळा संघ ठरतो या स्पर्धेचा चतुर्थ क्रमांकाचा मानकरी. त्यानंतर या स्पर्धेचा तृतीय क्रमांकाचा मानकरी देवरोड परिसरातील असणारा अजून एक तगडा संघ अष्टविनायक विजन ठरतोय या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा मानकरी. चला मयूर दांगट या आपण हा सन्मान घेण्यासाठी यायचे आपले खेळाडूंना घेऊन आपण या मंचावरती या. उद्योजक सन्माननीय मनोहर भाऊ गायकवाड त्याचबरोबर सागर भाऊ जगनाडे यांना विनंती करतो की आपण हा सन्मान देण्यासाठी मंचावरती यायचे. तृतीय क्रमांकाचा मानकरी आपण पाहतोय. चला कुणाल उडापे आपण या सन्मान देण्यासाठी. समीर शेठ वायकर आणि किरण शेठ बांगरे महेश शेठ कडलक आणि शाहरुख भाई काजी यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सन्मान देण्यासाठी आपण या मंचावरती या. एक चांगला खेळ खरं तर अष्टविनायक विजन देवरोड या संघाने केला. त्यानंतर आपण एक एतोची असा मान सन्मान आपण या मंचावरती करणार आहोत. सन्माननीय क्रांतीवीर क्रिकेट क्लब नवला कुंभरेच्या वतीनं हा सन्मान आहे. तो सन्मान सन्माननीय या स्पर्धेचे सर्वेसर्वा राजेंद्र भाऊ गुलाब कडलक यांचा सन्मान आपण या मंचावरती करतोय. मात्र सन्माननीय राजेंद्र भाऊ या ठिकाणी नसल्यामुळे सन्माननीय समीर भाऊ कडलक यांना विनंती करतो की आपण सन्मान घेण्यासाठी मंचावरती यायचे आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी संपूर्ण क्रांतीवीर क्रिकेट क्लब खेळाडू सर्वांना विनंती आहे की आपण या ठिकाणी सन्मान देण्यासाठी समोर या. सन्माननीय समीर भाऊ कडलक यांचा सन्मान आपण या मंचावरती करतोय. सन्माननीय राजेंद्र भाऊ कडलक या ठिकाणी उपस्थित नसल्यामुळे त्यांचा एतोचीच असा मान सन्मान खरं तर क्रांतीवीर क्रिकेट क्लब नवला कुंभरेच्या वतीने आपण केला जातोय. त्यानंतर आपण अजून एक सन्मान या ठिकाणी करतोय ज्यांनी या स्पर्धेसाठी मैदान सौजन्य केलं ते सन्माननीय गोरख भाऊ शेटे यांचाही सन्मान या स्पर्धेच्या वतीने करतोय. त्याचबरोबर यशदादा शेटे यांनाही विनंती करतो आपला सन्मान घेण्यासाठी मंचावरती या. मनोहर भाऊ गायकवाडांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण गोरख भाऊ शेटे आणि यशदादा शेटे त्याचबरोबर दत्ताभाऊ शेटे यांनी खऱ्या अर्थानं आपल्याला हे मैदान उपलब्ध करून दिलं. त्यांचा सन्मान आपण या मंचावरती करणार आहोत. त्यानंतर आपण द्वितीय क्रमांकाचे
या स्पर्धेचा उपविजेता संघ, रनर अप, संपूर्ण स्पर्धेमध्ये अप्रतिम कामगिरी केली, मात्र शेवटच्या सामन्यामध्ये पराभव पत्करावा लागला. सागर भाऊ जगनाडे स्पोर्ट्स फाउंडेशन अर्थात स्वराज्य क्रिकेट क्लब उर्से संघ ठरतोय या स्पर्धेतील उपविजेता म्हणजे द्वितीय क्रमांकाचा मानकरी. तरी सर्व संघातील खेळाडूंना विनंती आहे आपला सन्मान घेण्यासाठी आपण मंचावरती या आणि व्यासपीठावरती सन्माननीय उद्योजक समीर भाऊ कडलक, त्याचबरोबर होती दत्तांना कदम, भरत भाऊ जाधव, अमोल भाऊ नरोडे, संजू भाऊ नरोडे मान्यवरांना विनंती करतो आणि आकाशदादा शेटे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण उपविजेता संघ स्वराज्य क्रिकेट क्लब उर्से या संघाला मात्र आपण सन्मानित करतोय. चला संघ मालक सागर शेठ जगनाडे आपण या, त्याचबरोबर स्वप्नील भाऊ शेटे आपणास विनंती करतो आपणही समोर या. संघ मालक सागर भाऊ जगनाडे आपणास विनंती करतो आपण या ठिकाणी यायचे. संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या संघानं आपल्या नावाची एक दहशत निर्माण केली आणि शेवटच्या सामन्यामध्ये संघाला पराभव पत्करावा लागला. रोख रक्कम 51,000 रुपये आणि एक मानाचं करंडक देऊन आपण या ठिकाणी सन्मानित करतोय आणि या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी स्वराज्य क्रिकेट क्लब उर्से. सन्माननीय बाळाभाऊ दामनकर, कॅप्टन समीर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ आणि या सीझन नव्हे तर गेल्या 7-8 वर्षाला या संघाचा संपूर्ण मावळ तालुक्यामध्ये दबदबा आहे आणि मात्र फायनलच्या सामन्यामध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आणि या स्पर्धेचा उपविजेता संघ ठरलाय स्वराज्य क्रिकेट क्लब उर्से. त्यानंतर आपण ज्यांनी या स्पर्धेमध्ये आपल्याला वायफाय सौजन्य दिलं ते सन्माननीय प्रशांत भाऊ जगनाडे यांचाही सन्मान आपण या मंचावरती करतोय. त्यांचा सन्मान करण्यासाठी सन्माननीय मयूर भाऊ नरोडे यांना विनंती करतो की आपण सन्माननीय पांडुरंग प्रशांत भाऊ जगनाडे यांचा सन्मान आपण या मंचावरती करायचा आहे ज्यांनी या स्पर्धेमध्ये वायफाय सौजन्य दिलं. त्यानंतर या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय चॅम्पियन संघ क्रांतीवीर क्रिकेट क्लब नवला कुमरे, राजेंद्र भाऊ गुलाब कडलक स्पोर्ट्स फाउंडेशन नवला कुमरे ठरतो या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा मानकरी. आणि सर्व संघातील खेळाडूंना विनंती आहे सन्मान घेण्यासाठी मंचावरती या आणि सन्मान देण्यासाठी उद्योजक समीर भाऊ कडलक, उद्योजक प्रतीक भाऊ कडलक, त्याचबरोबर उद्योजक महेश भाऊ कडलक आणि उपस्थित व्यासपीठावरती मान्यवर आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय क्रांतीवीर क्रिकेट क्लब नवला कुमरे, राजेंद्र भाऊ गुलाब कडलक स्पोर्ट्स